जिंकोनी आकाळावरी गेले भूमंडळा जिही हरी आठविला जिभे हृदय धरिला निळा म्हणे ब्रह्मीशान वरी लाविले निशान जिही हरी आठविला जिभे हृदय धरिला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजति च स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन हरि कीर्तन हरि कीर्तन में ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठ्ठल 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 केली पायवाट लंगेला माया घाट अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे आपल्या या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव या सप्ताहाचं 39 वर्ष आहे 39व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना समस्त ग्रामस्थ मंडळी उज्जैनपुरी यांच्या वतीने आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय आमचे मनोज भाऊ साहेबराव शिंदे आणि अण्णासाहेब भाऊ केशवराव शिंदे या दोघांच्या सौजन्याने आजची कीर्तन रूपी सेवा आहे सौजन्य दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून
संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, 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 ओ लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुताची, मजवरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुताची, मजवरी कृपा बहुताची, लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, संताची. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबा यांचे शिष्य पिंपळनेर वासी निवळोबा यांचा चार चरणाचा आपल्या गुरूंच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करताना म्हणला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट या अभंगाद्वारे माझे निवळोबा या तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात. संत महात्मे ज्या वाटेने गेलेले आहेत ती वाट माझे निवळोबा तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवणार आहे. हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निवळोबाराय. या 5 मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला की ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायातले हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, तुम्हाला थोडस बोलायचंय. माझ्या नामदेव महाराजांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निवळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना, माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारे आहेत. नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं का नामदेव महाराजांच्या प्रेमा खातर देवानं त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेव हाती दूध प्याला, त्यांच्या बरोबर जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण बघितला तर ज्ञान. इतकं ज्ञान, इतकं ज्ञान, किती ज्ञान, ज्ञानाचा सागर. ज्याच्या जवळ ज्ञानाचा अथांग सागर आहे ते ज्ञानोबा या जगाला केवळ ज्ञान देण्याकरता आलेले आहेत, मग ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. मग जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात. पण अज्ञानपणामुळे आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. म्हणून जीवनामध्ये किंमत आहे ती ज्ञानाला. आता ज्ञान किती महत्वाचे. ज्ञान जर असेल तर 4 लोक आपल्या समोर वागतात. बघा, लांबचा नाही पटण्याकरता माझं स्वतःचं उदाहरण देते. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही, महिला मंडळ आहे, पण तरी सुद्धा आमच्यासारखी महाराज लोक तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आली तर तुमच्यासारखी वयस्कर माणसं महाराज गाडीच्या खाली उतरली का पहिले 2 हात जोडतात. महाराज समोर दिसलं की असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी. म्हणता की नाही? का ताटमाण्यानं म्हणता? अजिबात नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे यांच्या जवळ थोडंसं काहीतरी देवाचं ज्ञान आहे. म्हणून आजही लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. अज्ञानपणामुळे काय होत आहे का, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा, पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना बिस्लरी नाही बरं, थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला.
तो बाप म्हटला मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? म्हटलं काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता ज्ञानोबा या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्ञानोबरायांजवळ इतकं ज्ञान. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. वारकरी संप्रदायाचा तिसरा गुण म्हणजे शांती, शांतता. इतकी शांतता, इतकी शांतता यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई, पण तुमच्या गावातली कामाची नाही का? शांतता जर बघायची असेल तर पैठणला जावं लागेल. इतकी शांतता. नाथ महाराजांना शांती ब्रह्म नावाची पदवी प्राप्त झाल्यानंतर एकानं ठरवलं त्यांना राग आणायचा. सगळ्या जगाला प्रसंग माहिती. 108 वेळा यवन अंगावर पान खाऊन थुंकला. अंगावर थुंकला अपशकुन झाला की महाराज गंगेवर जायचे, स्नान करायचे, परत यायचे. तो थुंकला की महाराज परत जायचे. पान चावणारा कंटाळला, तोंड दुखायला लागलं, खाली उतरला, सांगितलं महाराज मला माफ करा. महाराजांनी सांगितलं माफी मागण्याची गरज नाही, तू माझ्या अंगावर पान खाऊन थुंकल्यामुळे मला इतकं मोठं पुण्य मिळालं. म्हटले कसं काय? थुंकल्यावर पुण्य कसं? नाथ महाराज म्हटले बाबा तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्याने चालताना एखादा माणूस चुकून गाडीतून थुकला तर लोक त्याला बस अडवून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. आपण कधी नाथ महाराज होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये शांतता किती महत्वाची बघा. नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो महाराजांना थँक्यू म्हणाला असेल का? त्याचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती. काय केले त्याने? लगेच नांगी मारली. नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं. त्यानं पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला जाऊ द्या ना, मरू द्या. अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय पण त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय. अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा मनुष्य जर वाईट वागतोय मग मीही त्याच्यासारखं वाईटच वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही ना. आपण आपलं चांगलं वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता माझे नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि त्याप्रमाणे बघा जसा तो त्यांचा स्वभाव आहे तसा स्त्रियांचा सुद्धा एक स्वभाव आहे. काय माहितीये? पोटामध्ये काहीच ठेवायचं नाही. बघा स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही. एखाद्या बाईला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर ती अशी पटकन शेजारणीकडे पळत जाते आणि तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. तिला सांगितलं की दोघी जणी उठतात आणि अजून दोघींच्या घरात जातात. तिला म्हणतात बाई तू जवळची म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. असं करता करता 5 मिनिटाच्या आत बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षा सुद्धा जलद वेग असतो. म्हणून म्हटलं तो स्त्रियांचा स्वभाव आहे आणि चांगला आहे आमचा स्वभाव. पोटामध्ये काही राहत नाही. एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या पुरुष मंडळ. अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कुणामध्ये? पुरुषांमध्ये. का? तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली ना तुम्ही इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. एक दिवस तुम्हाला अटॅक येऊन तुम्ही मरता पण तुम्ही कोणाला सांगत. पण आमच्या बाया बघा किती मोकळ्या मनाच्या. एखादी गोष्ट माहिती पडली का लगेच गावात सांगून मोकळ्या. आणि इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला सांगेल तुम्हाला जर अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर एखादी गोष्ट माहिती पडली तर पहिली बायकोला सांगा म्हणजे गावात तरी ती सांगेल. अटॅक येऊ द्यायचा नसेल तर काय. म्हणून माणसानं मोकळ्या मनाने जीवन जगलं पाहिजे. काय स्त्रियांचा तो स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे दरिताही परी आवणे ना
स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी धरिता हे परी आवडला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी स्वभावे बाहेरी. म्हणजे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. नाथ महाराज याच्यातून आपल्याला शिकवतात की तो समोरचा ज्याचा स्वभाव आहे म्हणून तो चांगला वागायचा स्वभाव तो वाईट वागायचा स्वभाव जर सोडत नाही तर आपणही आपला चांगला वागायचा स्वभाव सोडू नका. वारकरी संप्रदायाचा पुढचा गुण जर बघितला तर वैराग्य. इतका वैराग्य का तुकोबारायांच्या घरचं वैराग्य जर पाहिलं तर तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की घर चंद्रमोळी केळीवर नारळी चुलीवर हारळी. तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्र वरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर पडायचा. चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय तुकोबारायांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. तुकोबारे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जाऊन चोरी करावी. बरं चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या. आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? काही कल्पना? कुठून? तुम्ही चोरी केलीच नाही वाटतं. किती प्रामाणिक आहात बरं. पहिले कुठून डोकून बघतात? खिडकीतून. त्यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून डोकावून बघितलं तर एका चोराला असं दिसलं ज्यांच्या घरामध्ये चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना आपल्या पदरावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि त्यांची मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरात काय असणार. चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. तुकोबारायांच्या घरातून काही नेलं नाही पण तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती तुकोबारायांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके आम्ही सदैव सोडकी जवळ येता चोर धाके आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. आवाज आम्ही सदैव सोडकी जवळ येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती कुत्रे घर राखीती नंदनुक ऐसी सांगा नंदनुक ऐसी सांगा नंदनुक ऐसी सांगा नंदनुक ऐसी सांगा कुत्रे घर राखती कुत्री घर राखती नांदनुक ऐसी सांगा नांदनुक ऐसी सांगा नांदनुक ऐसी सांगा नांदनुक ऐसी सांगा जवळ येता चोर धाके जाऊ पुढे कुत्रे घर राखी सदैव सोडके जवळ येता चोर धाके आजाऊ पुढे कुत्री घर राखी आम्ही सदैव सुडके. मॉनिटर बंदच केले का? थोडं मग रिटर्न द्या. आणि गायनाला मला इको देत जा. यांचा आवाज द्या थोडा कडक करा. थोडं संगीतही महत्वाचं आहे ना पण जास्त नको. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. तुकोबाराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं कुत्र्यांनी करावं हे माझ्या घरचं दुर्दैव. म्हणजे इतकं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. याचा अर्थ काय आमच्या तुकोबारायांना हा दुःखरूपी संसार हा प्रपंच करायचाच नव्हता. कारण का तुकोबारायांना संसारापेक्षा परमार्थाचं जास्त आकर्षण होतं. पण आपल्या प्रपंचाबद्दल काय बोलावं. आपला धड परमार्थ नाही ना आपला धड प्रपंच नाही. म्हणजे आपला परमार्थ फाटका आणि संसार तुटका. म्हणजे आपला परमार्थ म्हणजे सवडीचा जमलं तर करायचा. बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे पोथी लावतात का? काहीतरी ग्रंथ लावतात. मग तो ग्रंथ ऐकण्याकरता सुनबाई जाते का सासूबाई जाते हो? तुमच्याकडे कोण जातात? सुना जात असतील ना? नाही मग कोण? सासूबाई जाते. नाही दोघी जाऊ शकत नाही ती मालिका बघते घरी. कोण जाते? सासूबाई. आता सासूबाई जर पोथी ऐकायला चालली ना तर सुनबाई म्हणते सासूबाई तुम्ही पोथी ऐकायला चालल्यात ना मग बसल्या बसल्या तुम्हाला काही काम जरा थोडासा कापूस न्या आणि बसल्या बसल्या जरा वाती वळा.
आता सासूबाई कापूस घेऊन चालली का सुनबाई परत म्हणते सासूबाई अहो पोथी ऐकायला चालल्यात ना, जरा बसल्या बसल्या वाती वळा आणि वाती वळता वळता तुमच्या नाती फार त्रास देतात, त्यांना पण घेऊन जा पोथी ऐकायला. म्हणजे आपला परमार्थ कसा माहितीये, ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आपला परमार्थ म्हणजे संबळीचा जमेल तसा करायचा. पण तुकोबारायांनी असा परमार्थ केला नाही, मनापासून देवाचं चिंतन केलं. आणि हे सगळे गुण ज्या गुणावर आधारित आहे ती म्हणजे अपार गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरचढ ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबाराय अन्न पाणी घेना. पांडुरंग परमात्म्याला सगळं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, सांगितलं निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही. निळोबाराय देवाला म्हणतात देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा. अरे तुला इथं कोणी बोलवलं? ऐका निळोबाराय काहीतरी खाऊन घ्या. निळोबाराय म्हणतात अरे तुम्हाला खाण्यापिण्याचा आग्रह करतोय ना, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तुका याचा धावा करीत असो. अरे धावा करतोय माझ्या तुकोबारायांच्या, तुला इथं कोणी बोलवलं? 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, 42व्या दिवशी वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग तुम्हाला मला सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत चालू जाता, चालू जाता, चालू जाता, पंथे चालू जाता, पंथे चालू जाता, पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे पाये, 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 न पडे गुंता कोटे चालू जाता, पंथे चालू जाता, पंथे चालू जाता. वा वा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले. त्यांचे मार्गी चालालो, ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना त्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. आणि हीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवून दिली. अभंगाची केली पाय, केली पाय वाट, केली पाय वाट, जय हो पाय वाट, केली पाय वाट, पाय वाट, केली 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 पाय वाट, उलंगीला माया घाट, उलंगीला माया घाट, जीवी हरी आठविला, हरी आठविला, जीवी हरी आठविला, हरी आठविला, उलंगीला माया
उल्लंघिला माया घाट. निळोबराय म्हणतात संत महात्म्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेनं तुम्हाला मला जायचंय. ती वाट कुठली माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. संतांनी सांगितलेला जो काही देह दिलाय ना, हा फक्त हरिपाठाला जाण्याकरता, कीर्तनाला जाण्याकरता, भजनाला जाण्याकरता. या देहानं माणसानं हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, नाही का? देवे दिला देह भजना गोमटा. त्याचा भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय. आणि जन्माला येऊन जर या देहाने तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही तर काय होतं? सुंदर दृष्टांत देवाचे भजन आणि जन्माला येऊन जर या देहाने देवाचं चिंतन जर नाही केलं तर काय होतं? एक सुंदर दृष्टांत सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे बसले होते? लक्ष नाही? झाडावर कोण बसले होते? माकड आणि वा म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि माकडीन दोघं जण नवरा बायको झाडावर गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ती माकडीन थोडीशी भावनिक होती. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असताना ती माकडीन थोडीशी भावनिक होती. ती माकडीन त्या माकडाला म्हणते, अहो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का विहिरीत उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर. तिने सांगितलं ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर माणसाला तो मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग आता अनासे आपल्याला मिळणार आहे, बरं नाही कशाला म्हणता? ते माकड म्हटलं नको. ती म्हटली ऐका माझा ऐका, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. श्री हट्ट झाला होता, त्यानं सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, मग ठीक आहे आपण दोघांनी उडी मारायची, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का? नसेल तर म्हटली हात पकडा, हवं तर तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी विहिरी मध्ये उडी मारायची. म्हटले ठीक आहे. त्या माकडाने आपल्या बायकोचा पॅक असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2, उडी तरी मारू द्यायची होती. ते माकड म्हटलं 1 2 3 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, पटकन कुठेतरी जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरला जायचं, कीर्तनाला भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. म्हटलं माझ्याचं ना ते काही शक्य होणार नाही. ती म्हटली किती खाता, आता अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी माळ घाला, आता तरी सुधरा. कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही गैरसमज करू नका. माकडं ऐकायलाच तयार नाही. तिनं सांगितलं ऐका
तो म्हटला तू मला माळ घालायचा आग्रह करते ना, तू मला माळ घालशील, माझं खाणं पिणं बंद करशील, म्हटलं माझं माकडाचंच बरं, मी परत मारतो विहिरीमध्ये उडी. तिने सांगितलं ऐका नका मारू. तो म्हटला नाही नाही, तू मला माळ घालायला लावशील, मी विहिरीतच उडी मारतो. ती म्हणायची नका. ती नका नका म्हणता म्हणता त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. बघा, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं बरं, सगळं नाही. काय जे पुरुष लोक बायकोचं चांगलं ऐकत नाही बघा, त्यानं बायकोचं चांगलं ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्या पुरुषाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा म्हणजे ते काळं वांदर. कसा दिसत असेल जोडा? एक कल्पना करा फक्त. ते माकड त्याच्या बायकोशी असं गप्पा मारत होतं. तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजानं पाहिलं, अरे इतकी सुंदर स्त्री आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे गेला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. गावकरी लगेच तरुण मुलांकडे बघायला लागले. त्यांना नाही म्हणतो मी, ज्या माईबापाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, तर आपला मुलगा रात्री बेरात्री घराच्या बाहेर काय करतो, उशिरापर्यंत उशिरा घरी येऊन तो काय करतो, याची जरा चौकशी करत जा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर तुमच्या मुलांची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. नाथ बाबा म्हणतात, आम्ही तुम्हाला सुधारण्याचा मार्ग सांगतोय आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. घोडा घोडा वाजती टाळ, 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 झना नाद रसाळ, घोडा वाजती टाळ, झना नाद रसाळ. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगा बया, आलिया माई माझे नाव, शकून सांगा बया, आलिया माई माझे, शकून सांगा बया, आलिया माई माझे नाव, शकून सांगा बया, आलिया माई माझे नाव. अहम वाक्या सोहम वाक्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास, दान मागायास, दान मागायास, दान मागायास. या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला, मला पंढरीला नेलं ग बया.
पंढरीला नेल ग बया, नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया. वा वा वा. महाराज काय म्हटले माहिती का, हिला पंढरी ते पुण्यात लता मंगेशकरचा कार्यक्रम होता बरं का महाराज, आणि त्यांचे कोरसवाले आलेच नाही, तमाशातला नेला. आणि मंगेशकर ताई म्हणत होत्या, लता मंगेशकर, मला हे दत्त गुरु दिसले, तो म्हणत होता हिला ग बाई असं. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला एक सुधारण्याचा मार्ग सांगतायत बरं का. नाथ बाबा म्हणतात की तुम्ही जर आळंदीला गेला नाही, पंढरपूरला गेला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, तर तुमची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शवदेवा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय जाईल पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून संत महात्म्यांनी तुम्हाला मला जो मार्ग सांगितला, केली पायवाट, परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि पुढे जाऊन काय केलं, ही पायवाट दाखवल्यामुळे उल्लंघिला माया घाट. आता माया घाट या शब्दाचा अर्थ कसा आहे बघा. तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले, पण माया घाट तुम्ही कुठे बघितला का? तो इतका डेंजर आहे. तुम्ही जगातले सगळे घाट पार करू शकता, पण माया घाट पार करणं फार अवघड आहे. माया या शब्दाचा अर्थ काय, मा म्हणजे नाही, आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही, पण तिने अनेकांना फसवलं. ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते, आणि जंगलामध्ये तपस्या करत असताना एक भिल्लीने तिथे लाकडे गोळा करण्याकरता आली. मायेचं रूप भिल्लिनीने घेतलं, आणि भगवान महादेवांना फसवण्याकरता ज्या वेळेला ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये आली, सुंदर रूप घेऊन आली, भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना, तेव्हा हजारो वर्षाची तपश्चर्या सोडली, आणि भगवान महादेव त्या भिल्लिनीच्या पाठीमागे पळत सुटले. धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी 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 नरारा, इंद्र चंद्रासी 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 नरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा. लाविराजने 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 लाविराजने, कामधन केवळ पंचानन, कामधन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, पण कुठेतरी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का? कुणीतरी त्याच्या पाया पडतं का? कुणीतरी जय ब्रह्मदेव असं म्हणतं का? नाही. कारण का? ब्रह्मदेवानं काय केलं माहितीये? एका मानस कन्येची अभिलाषा धरली. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. एका कन्येच्या अभिलाषा धरल्यामुळे मायेने तर ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली. केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा. इंद्राने काय केलं? गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला, आणि तेव्हा गौतम ऋषीने शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोगे पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोगे पडली. चंद्र काळा झाला का? चंद्राने आपले गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले, आणि तेव्हा बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, या जगात तू एवढा तेजस्वी आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं रूप बघितलं, किती सुंदर आहे, किती सुंदर चंद्र दिसतो, पण त्याच्या तोंडावर काय आहे? काळा.
डाग आहे. बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस ना, तुझ्या या सुंदर तेजवान चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. म्हणून आजही चंद्रावर काळा डाग आहे. तो बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले. नारायण नारायण. बसा नारदजी, काय म्हणणे, काही काम काढलेत का? नारदजी म्हणतायत हो, पण माणसात नाही, थोडस प्रायव्हेट आहे. दोघे जण बाजूला गेले. बोला नारदजी, काय काम काढलं? नारद मुनी म्हटले, भगवान कृष्णा, अरे किती युग झाली एकटाच फिरतोय. आता फिरून फिरून कंटाळा आला. किती दिवस एकट्याने राहायचं. आता वाटतं थोडस दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय म्हटले नारदजी? थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे. मग आता दोनाचे चार हात करायचे, मग कुठे बघितली का? कुठे बघून ठेवली का? नाही. मग दोनाचे चार हात करायचे म्हणता, मग कुठे बघायचे ना? नारद मुनी म्हणतात, अरे बघायची काय गरज आहे? म्हटले असं कसं? आणि तुला आहेत ना 16,108. म्हटले मग काय करायचं एवढ्यांचं? त्याच्यातली एकच देऊन टाक. देवाच्या लक्षात आलं का याला मायेनं पछाडलं. घेऊन टाक म्हटले माझी बायको. नारद मुनी म्हटले कुठली घेऊ? देवाने सांगितलं 16,108 बायका आहेत. त्याच्यापैकी ज्या बायको जवळ मी उभा नसेल ना, ती बायको तुला घेऊन जा. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या महारातून त्या मला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले. गंगेमध्ये बुडी मारली. आणि बुडी मारल्याबरोबर नारदाला बायको पाहिजे होती ना, बुडी मारून नारदजी वरती आले तर देवानं नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न होऊन तिला 60 मुले झाली. त्या 60 मुलांचं करता करता त्या नारदीला संसार भजन करायला वेळ मिळाला नाही. म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. आता ऐका, निळोबराय म्हणतात, मायेमध्ये ब्रह्मदेव फसले, महादेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या तुकोबरायांनी मात्र काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला. मग म्हटले तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय? तर निळोबराय म्हणतात, माझ्या गुरुनी एकच केलं. काय? अभंगाचे जी हरी आठवी जी हरी आठवी जी हरी आठवीला जी हरी आठवीला हरी आठवी जी हरी
निळोबाराय म्हणतात माझ्या गुरुनी हरी आठवला, नुसता आठवला नाही तर जिभेवर घेतले नामचिंतन माझ्या गुरुनी हृदयापर्यंत नेलं. जिभे हृदय धरीला, हृदयामध्ये जागा द्यायची. भगवान परमात्म्याला माणसाने जागा दिली पाहिजे. संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही बघा. एक दिवस एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात महिला मंडळ? घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आली. ती सुनबाई पळत पळत आली. सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये? गप असं म्हटले. आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही बघा. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई अहो सकाळपासून तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, किती त्रास देता? ती म्हटली, अजिबात मी माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही, मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करता का? ती म्हटली, कसं ना दादा, खरं सांगू का, मी रामदेव बाबाची कट्टर शिष्य आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला हात घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबांनो श्वास घ्या, श्वास सोडा. म्हणजे तुम्ही जर त्याचा काही अर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही पण ते कोणाचं ऐकत नाही. तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाला विचारा. जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही का? म्हणून थोडंसं कमीपणा घ्यायला शिका. उलट म्हणा, मला येतं ना ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी तुम्ही या जगामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. कारण स्त्रियांचं आयुष्य म्हणजे फार अवघड असतं आणि थोड्या आयुष्यामध्ये त्या स्त्रीला अनेक नाती निभवावी लागतात. स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं ऐका. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहने काया. गंध वेसावा गंध जाईचा, जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. कमी आयुष्यामध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात. म्हणून स्त्रियांचं आयुष्य म्हणजे अतिशय अनमोल असतं, अतिशय मोलाचं असतं. म्हणून आपल्या मुलांवर प्रत्येक मायबापाने उत्तम संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा. जसे तुकोबरायांवर झाले, ज्ञानोबरायांवर झाले. माझ्या तुकोबरायांनी काय केलं माहितीये? उल्लंघिला माया घाट. तुकोबरायांना देखील त्रास दिला हो. माईने त्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला बघा. एक दिवस तुकोबरायांची बायको घरामध्ये नाही हे बघितलं आणि गावातल्या काही खळ लोकांनी एक वेश्या तुकोबरायांकडे पाठवली. सांगितलं, जा त्या तुकोबरायांचं वैराग्य भ्रष्ट करू नये. जा. ज्या वेळेला वेश्या तुकोबरायांच्या घरी गेली, तुकोबराय तो माते न करी जाया, तो माते न करी जाया. Oh
माते ती वेश्या तुकोबारायांच्या घरी पाठवली. तुकोबाराय देवाचं ध्यान करत होते. तुकोबाराय देवाचं ध्यान करत होते, देवपूजा करत होती. ती वेश्या आली, तुकोबारायांच्या अंगाला स्पर्श करू लागली, नाना तऱ्हेची चाळी करू लागली. तुकोबारायांनी तिला हात जोडले आणि सांगितलं, जाई हो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. तिला काय सांगितलं, त्या वेश्याला सांगितलं, जाई हो तू माते, तू कितीही जरी प्रयत्न केला ना तरी मी तुझ्या पाठीमागे फसणार नाही. म्हणून तुकोबाराय त्या मायेला भुलले नाही. सगळं जग मायेला भुललं, पण निळोबाराय म्हणतात माझ्या गुरुने काय केलं माहिती, उल्लंघिला माया घाट. माझ्या तुकोबारायांनी मात्र त्या मायेचा घाट पार केला. रात्रंदिवस माझ्या गुरुने हरी आठवला, जी हरी आठविला, जीव हे हृदय धरिला. रात्रंदिवस त्या देवाला आमच्या संत महात्म्यांनी हृदयामध्ये ठेवलं नाही का. त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची. सगळ्या संतांनी त्या देवाला हृदयामध्ये जर जागा दिली तर आपणही दिली पाहिजे. कारण आपला जन्म ज्या संसारामध्ये झालाय, आजही लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही. तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकल असेल. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, जवळ असूनही माणसाला दिसत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. आषाढ यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, यावर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. मुलांनी सांगितलं का? मुलांनी सांगितलं, बाबा रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला, तुमचं आता वय झालं आणि पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार. बाबाने सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, जीव गेला तरी चालेल, म्हटली वारी चुकवणार नाही. ऐका बाबा. बाबाने सांगितलं नाही. मुलं जरा श्रीमंत होती, बऱ्यापैकी पैशावाली होती, 2-4 मुलं एकत्र आली. सांगितलं, बाबा एवढे 20,000 रुपये घ्या, रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर हे खर्च करण्याकरता ठेवा. 20,000 रुपये घेतले. बाबा पंढरपूरला निघाले. आता विचार करा, जन्मात बाबा 20,000 रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेले नव्हते. आपण तरी जातो का एवढे पैसे घेऊन? नाही. कारण पंढरपूरच्या वाटेवर देणारी इतके असतात का आपला 1 रुपया सुद्धा खर्च होत नाही. बाबा 20,000 रुपये घेऊन गेले, पण रस्त्यानं चालताना पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं आणि ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, तुम्ही नाही विसरत का? मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काय वारकरी असतात, काही चोरही असतात. एका चोरानं बघितलं, अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झालं म्हटले आपण बाबाचे पैसे चोरायचे. आता बाबाचे पैसे चोरायचे, बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार? म्हटलं आपल्यालाही आता वारकरीच व्हावं लागेल. तो चोर गेला, त्याला लगेच अंगावर वारकऱ्याचे कपडे घातले, कडक टोपी, गळ्यामध्ये माळ, मोठा गंध लावला, बाबाच्या जवळ गेला. सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात? म्हणे हो बाळा, मलाही पंढरपूरला यायचे, चल म्हटले माझ्या बरोबर. त्यानं सांगितलं एक काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं, बाबा पंढरपूरची वारी करता करता तुम्ही दिवसभर पायी चालून चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्यासारख्या वारकऱ्याचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण याला चोरायचे होते बाबाचे